आता पुण्यामधून एक मोठी बातमी। गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलीस तपासाची चक्र फिरवणार असल्याची माहिती समोर येते। पोलीस या प्रकरणामध्ये एक विशेष अधिकारी नेमणार आहेत। अपघात झाल्यावर क्रेन कोणी बोलावली, कोणी फोन केला याचा तपास आता केला जाईल। गाडी कुठून आली होती याचाही तपास केला जाईल। सगळे सीसीटीव्ही आता तपासले जाणार आहेत। सगळा तपास रिक्षा चालकाच्या मुलीलाही दाखवला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मिकी घई फोनवरून आपल्या सोबत आहेत। मिकी, आता या सगळ्या प्रकरणी पोलीस कसा तपास करणार आहेत? माधवी, जर आपण बघितलं सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्यानंतर आज जवळपास 5 दिवस उलटलेले आहेत। जे रिक्षा चालक आहेत त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ते व्हेंटिलेटरवर आहेत। दररोज मोठ्या प्रमाणात पैसे देखील त्यांना त्या ठिकाणी लागतात। मात्र तर दुसऱ्या बाजूला गौतमी पाटील ज्या गाडीने या रिक्षा चालकाच्या रिक्षाला धडक दिलेली होती त्यांनी फोन सुद्धा केला नाही, साधा एक फोन सुद्धा केला नाही। काल जेव्हा एबीपी माझाने त्यांच्याशी बातचीत केली त्याच्यानंतर आता संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी हल्लेल्या आहेत। सिंहगड पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी नवीन आयो अर्थात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यावर नेमलेला आहे। जेव्हा ही धडक झाली त्याच्यानंतर तिथं क्रेन कुणी बोलवली, जी गौतमी पाटील यांची जी गाडी आहे ती गाडी कुणी त्या ठिकाणी काढून नेण्यात आली। संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी तपासलं जाणार आहे आणि त्या कुटुंबियांकडून बरेच आरोप या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। पोलिसांनी तपासात ज्या पद्धतीने हलगर्जीपणा केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी जो चालक होता तो देखील बदलला आहे आणि त्यांचे असे देखील आरोप आहे की त्यावेळी गौतमी पाटील त्या गाडीमध्ये उपस्थित होत्या, असे अनेक आरोप त्यांच्याकडून झालेले आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट आयोग देखील तिथं बदललेला आहे। इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर पोलिसांचा नवीन त्या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे आणि कुठेतरी त्यांना न्याय मिळावं या दृष्टीने आता पूर्ण तपास त्या ठिकाणी होणार आहे। माधवी, अर्थात आता तपासाला वेग येईल, त्यामुळे गौतमी पाटीलच्या अडचणी वाढतात का हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे। मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या